चला तर आता रिव्हिजन आतापर्यंत आपण काय शिकलेलो आहोत साध्या वर्तमान काळाच्या संदर्भामध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. व्हाय दिस इज नोन ॲज साधा वर्तमान काळ इन मराठी. याला मराठीतून साधा वर्तमान काळ म्हणतात कारण वरती एक हेडिंग येतं नुसतं प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. आता या प्रेझेंट टेन्सच्या हेडिंग मध्ये किंवा या शीर्षकामध्ये त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या वाक्यरचना शिकत असताना पहिला प्रकार असतो साध्या वर्तमान काळाचा सिंपल प्रेझेंट टेन्स. बिकॉज कारण असं याच्या मागचं की या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं असतं आणि फक्त यामध्ये बदल होतो की तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील तर त्यासाठी आपल्याला क्रियापदाला यस किंवा यस वापरायचं असतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचा पूर्णांशाने सर्वांनी अभ्यास केलेला आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो की ही भाषा आपल्याला अडॉप्ट करावी लागते, शिकावी लागते. अदर दॅन आवर मदर टंग मातृभाषेच्या व्यतिरिक्त ही भाषा आपल्याला शिकत असताना शिक्षकांनी कितीही शिकवलं तरी परंतु जोपर्यंत आपण सराव करत नाही तोपर्यंत या भाषेवरती आपल्याला थोडंफार प्रभुत्व प्राप्त होणार नाही. आणि मी बऱ्याचदा क्लासमध्ये सांगत असतो की सर्वच विद्यार्थ्यांनी शक्य होईल तिथं. आता आमच्या आष्टीमध्ये कोरोना लॉकडाऊन नंतर सध्या तर बंद आहे, परंतु जेव्हापासून लोकमत टाइम्स हा पेपर सुरू झाला इंग्रजीतून तर तेव्हापासून आमच्या घरी अगदी काल परवापर्यंत लोकमत टाइम्स पेपर होता. म्हणजे आजही तुम्ही जर बघितलं तर दिव्य मराठी, त्यानंतर लोकमत आणि लोकमत टाइम्स ही 3 वर्तमानपत्र घरी इथं, त्यानंतर आमच्या 3ही भावांच्या घरी ही वर्तमानपत्र कंपल्सरी लावलेली असतात. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी काय की आपल्याला वर्तमानपत्र वाचायची सवय आपण लावून घेणं म्हणजे वाचनाची सवय असणं अत्यंत गरजेचं असतं, जरुरीचं आहे शिक्षण घेत असताना. म्हणजे तुमचा इंटरेस्ट समजा लोकमत पेपर तुम्ही लावला, लोकमत टाइम्स लावला, त्याच बातम्या तुम्हाला ज्या मराठीतून बातम्या असतात त्याच बातम्या इंग्रजीतून असतात. म्हणजे कशा पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबामध्ये डेव्हलप झालो, कशा पद्धतीने आमच्या काळामध्ये आम्ही इंग्रजी शिकून घेतली. तेव्हा आताच्या सारखे असे काही क्लासेस वगैरे किंवा ट्युशन्स वगैरे असे काही प्रकार नव्हते. परंतु मग आईबाबांनी काय केलं की मराठी लोकमतही होता आणि लोकमत टाइम्सही लावला. त्याच्या अगोदर आम्ही विहा मांडव्याला राहायचो, पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद. तर तेव्हा 3 दिवसानंतर पेपर यायचे. अगदी आम्ही 3री-4थीला असताना मला क्लिअर आठवतं, परंतु तो पेपर दर 3 दिवसांनी यायचा आणि मराठवाडा नावाचा औरंगाबादवरून प्रकाशित होणारा पेपर 1 दिवसाआड यायचा. असा तो कालखंड होता. इंग्रजी भाषेसाठी मग हे जे प्रयत्न केलेले होते की मग आम्ही काय करायचो, समजा आम्हाला त्या काळामध्ये क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असायचा, राजकीय बातम्या आम्ही काही वाचायचो नाही, मग क्रिकेटची बातमी अगोदर आम्ही मराठीतून वाचून घ्यायचो आणि मग तीच बातमी काय करायचो की आम्ही तीच बातमी लगेच आम्ही इंग्रजीतून वाचायचो. आणि मग या पद्धतीने काय झालं की आता इंग्रजी भाषेचा विचार करत असताना प्रत्येक भाषेमध्ये काही अब्जाने शब्द आहेत. बऱ्याचदा पालक किंवा काही शालेय स्तरावरती आपण बघतो शाळांमधून काय असतं शिक्षकांचं, शब्दपाठ कर, शब्दपाठ कर, शब्दपाठ कर. एका एका म्हणजे वर्गामध्ये शिकत असताना काही हजार शब्द आहेत आणि फक्त इंग्रजीचे शब्द पाठ केल्याने आपल्याला इंग्रजी बोलता येते किंवा लिहिता येते हे साफ चूक आहे. तर ती सरावाने प्राप्त होते. म्हणजे मग आपला मेंदू हा अँड्रॉइड फंक्शन पेक्षाही प्रचंड वेगाने काम करतो, तेवढा डाटा त्याला आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो. आणि म्हणून मग हे शब्द डोक्यात कसे बसणार आहेत की मराठी बातमी एकदा वाचून घेतली, तीच बातमी तुम्ही इंग्रजीतून वाचली, पुन्हा तीच बातमी मराठीतून वाचली, पुन्हा तीच बातमी इंग्रजीतून वाचली, हे 3-4 वेळेस तुम्ही करायचं सवय करून घेतली की तुमचा मेंदू ऑटोमॅटिक त्या मराठी शब्दांना इंग्रजी शब्द जुळवून ठेवतो. आणि मग हे जुळवलेला डाटा जे ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग जेव्हा तुम्हाला त्याची बोलण्याची गरज पडती, ऑटोमॅटिकली दॅट डाटा गिव्ज यू अन आयडिया अबाउट हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, how to convert your thoughts which are you expresses generally in mother tongue, मातृभाषेतून व्यक्त करता, but now you have to express that in English. At that time automatically this data helps you. हा जो शब्दांचा डाटा आहे, हा वाक्यरचनेचा डाटा तुमच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये जो सेव्ह झालेला आहे मेंदूच्या मेमरी कार्डवरती, तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बाहेर पडतो. आणि म्हणून आपल्या मेंदूला जास्तीत जास्त हा डाटा पुरवायचा असेल तर अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता. आता इथं लगेच तुमचं म्हणणं असं असेल की सर आमच्या गावामध्ये आम्हाला इंग्रजी पेपर उपलब्ध होत नाही, आता आमच्या सोपाऱ्यामध्ये इंग्रजी पेपर उपलब्ध होत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आष्टीमध्ये इंग्रजी पेपर सध्या उपलब्ध नाही, कोरोनामुळे तो बंद झालेला आहे. एकच इंग्रजी पेपर आष्टीमध्ये यायचा, तोही आपल्याकडे गेल्या.
25 एक वर्षापासून, म्हणजे वर्तमानपत्र सुरू झालं त्यावेळेस त्याची 50 पैसे किंमत होती साधारणतः, तेव्हापासून ते वर्तमानपत्र आपण वाचतो आहोत. तर सांगायचं तात्पर्य नाही आहे. मग 8वीचं पुस्तक तुमच्याजवळ, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. 8वीचं पुस्तक आहे, आपली मानसिकता बदला या काळामध्ये, की कोणीतरी मला शिकविल मग मी शिकेल, तसं नाहीये. आपण स्वतःहून वेगवेगळे विषय शिकायची जोपर्यंत तयारी करत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यासाची गोडी निर्माण होणार नाही. मग आता या सगळ्या भाषणामध्ये की बाबा सर तुम्ही सगळंच खरडून काढायला लागले, काय करायचंय तुम्हाला? नाहीये वर्तमानपत्र तुमच्या पुस्तक आहे, बरोबर आहे. वर्ग 8वीचं इंग्रजीचं पुस्तक तुम्हा सर्वांकडे आहे आणि त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे इंग्रजीचं गाईड सुद्धा असेल. मग काय करायचं तुम्हाला? पहिली पोएम असेल, चॅप्टर असेल, व्हॉट एव्हर मे बी इन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक, ते तुम्हाला इंग्रजीतून वाचायचं आणि मग ते पुस्तक बंद करून तुम्हाला लगेच ते त्या पोएमची किंवा त्या चॅप्टरची किंवा ते जे काही दिलेलं असेल मटेरियल ते तुमच्या गाईडमध्ये मराठी भाषांतर केलेले ते वाचायचं. ही प्रोसेस प्रत्येकाच्या मेंदूच्या कॅपॅसिटीनुसार वेगवेगळ्या प्रमाणामध्ये घडून येऊ शकते. काहींना 2दा वाचलं की लगेच लक्षात येईल, काहींना 3दा, काहींना एकदाच वाचलं की लक्षात येईल, परंतु न वाचता कधीच लक्षात येणार नाही. मग इंग्रजीतून वाचलं, मराठीतून वाचलं, इंग्रजीतून वाचलं, मराठीतून वाचलं, असं 3-4 वेळेस अल्टरनेट केल्यानंतर मराठीतून वाचली पोएमचं भाषांतर तेच इंग्रजीतून वाचलं की ऑटोमॅटिकली तुमचा मेंदू ते शब्द सेव्ह करून ठेवेल आणि बरोबर तुम्हाला ती पोएम लक्षात येईल, तिचे उच्चार सुद्धा लक्षात येईल. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्ही काय करा की आपले छोटेसे व्हिडिओ रेकॉर्ड करा, एखादी पोएम पाठ करा आणि मग ही पाठ केल्यानंतर आता ती एका दमामध्ये तुम्हाला पाठ होणार नाही. टीव्हीवरती तुम्ही लिटिल चॅम्प्सचे कार्यक्रम बघत असता, छोटी छोटी मुलं तुमच्यापेक्षा लहान 5वी-6वीला असणारी मुलं त्या ठिकाणी 4-4, 5-5 कडव्याचं गाणं गातात, ते पण सुरामध्ये, तालामध्ये. तर अत्यंत अवघड अशी प्रक्रिया असते, अख्खं गाणं त्यांना मुखपाठ करावं लागतं, त्या सूर तालामध्ये बसवावं लागतं. आपण वर्ग 8वीच्या आता समजा महिना झाला शिकवायला सुरुवात केली, तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये मला 100% गॅरंटी तुमच्यापैकी कोणीच वर्ग 8वीची पहिली पोएम किंवा पहिला चॅप्टर असेल तर तो वाचला असेल 10-20 वेळेस किंवा पोएम पाठ केली असेल, असं तुमच्याच्याने झालेलं नसेल किंवा तुम्ही केलेलं नसेल, तर मग ते करा आणि आठवणीने करा. तेव्हा कुठंतरी ह्या भाषेचे उच्चार तुम्हाला येतील. परवा मी तुम्हाला क्रियापद लिहून दिले, वर्तमान काळ तुम्हाला शिकून पूर्ण झाला. 30च्या 30 प्रकारच्या वाक्यरचना मी अक्षरशः बोर्डवरती लिहून दिल्या, त्याचे सूत्र लिहून दिले, त्याचे अर्थ लिहून दिले आणि गेली 25 दिवस झाले आपला हा प्रवास सुरू आहे. तरी परंतु तुमचा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नाहीये. तुम्ही कमीत कमी काल 24 तासामध्ये 4-5 क्रियापदाचे 100-150 वाक्य करायला पाहिजे होते, लिहून काढायचे असते. ते आज आपण वाचन घेतलं असतं, तुमच्या काय समस्या आहेत त्या दूर झाल्या असतात. तुमचं फक्त कसं देर हरी पलंगावरी, देर हरी खाटल्यावरी, अशाने तुम्हाला वर्षभर 10 वर्ष जरी इंग्रजी शिकवली, ऐकून ऐकून तुमच्यापैकी कोणीही इंग्रजी शिकू शकणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष स्वतः ती वाक्य लिहावं लागतील, वारंवार लिहावं लागतील, लिहावं लागतील, लिहावं लागतील, लिहावं लागतील आणि असं लिहून लिहून मग तुमच्या बोटाला, डोळ्यांना, कानाला उच्चाराची सवय होईल आणि मग बरोबर तृतीय पुरुषी एकवचनी करते आले की तुम्ही म्हणता सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ, होकारार्थी वाक्यरचना सूत्र यामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी करते म्हणजे इट, ही, शी, बालिका, मनोज हे करते असतील तर क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय हा लावावाच लागतो. आणि हे कधी साध्य होणार आहे तुम्हाला? तर ते सरावाने साध्य होणार आहे. बाय द प्रॅक्टिस ओनली यू कॅन डू दिस. देर इज नंबर 1 फॉर्म्युला टू लर्न द इंग्लिश प्रॉम्प्टली, टू गेट द फ्लुएन्सी ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग इन इंग्लिश, and that formula is practice, practice and practice, because there is a proverb in English. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन्स परफेक्ट. सराव हा त्या व्यक्तीला त्या विषयामध्ये काय करतो? परफेक्ट करतो. आणि मग आपल्याला अशा पद्धतीने परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वांना हा अभ्यास मी सांगितल्याप्रमाणे करावाच लागेल, तर या ऑनलाईन क्लासचा उपयोग आहे. अन्यथा मी काय ब्रह्मदेवाने जरी येऊन शिकवलं आणि तुम्ही नुसते तसे ढिम मूर्त्यासारखे बसून राहिले, सांगितलेला अभ्यास केला नाही आणि सरळ सरळ अख्ख्या 24 तासामध्ये तुमचं म्हणणं आलं आम्हाला वेळ भेटला नाही आणि प्रॉम्प्टली काय राहतं की अभ्यासाच्या पळवाटामध्ये काही प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतात की मला ऐकू येईना, मला समजना, मला समजलंच नाही, पुन्हा रिपीट सांगा. असे प्रकार अभ्यासामध्ये नसतात. एकदा कुठली गोष्ट करत असताना एकदम तंतोतंत त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे.
आणि विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला ते प्राप्त करावंच लागेल. आणि ही इंग्रजी शिकायची तर ते तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की मला इंग्रजी शिकायची. मला टेन्सचे सर म्हणतात तशा पद्धतीने 360 वाक्य नॉनस्टॉप लिहिता आले पाहिजे. मला येणाऱ्या काळामध्ये इंग्रजीतून छोटी छोटी वाक्य बोलायची. मला माझे विचार इंग्रजीतून व्यक्त करायचे. असा विचार ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये येईल त्यावेळेस निश्चित तुमचं शरीर त्याला साथ देईल आणि मग तुम्हाला हे वाक्य लिहून काढायचे. भलेही तुमचे वाक्य कोणी तपासो किंवा नाही तपासो. तुम्ही जर काल अशा पद्धतीने एका क्रियापदाचे 30 असे 4 क्रियापदाचे 120 वाक्य इंग्रजीतून 120 वाक्य मराठीतून केले असते तर आज त्याचं आपण रिव्हिजन घेतली असती. तुमच्याकडून वाचन घेतलं असतं आणि मग तुमच्या तोंडातून मुख अरविंदातून ते शब्द मी ऐकले असते आणि तुम्हाला त्या वाक्यरचना जमल्या की नाही मला सांगता आल्या असत्या. पण आपल्याजवळ पळवाट असतात, बहाणे असतात आणि ह्या वयामध्ये आपण अशा पद्धतीने अभ्यास टाळतो. शरीराला त्रास किंवा तकलीफ होऊ देत नाही. आता तुम्हाला बरं वाटतं, आता मी बोलतोय, मी सांगतोय, मस्तपैकी तुम्ही बसलेले आहात, समोर स्क्रीनवरती माझं भाषण सुरू आहे, तुम्हाला मस्त गुदगुल्या व्हायला लागल्या. कारण वाईट गोष्टीच्या आपल्याला जास्त गुदगुल्या होतात. नेहमी लक्षात ठेवा, मी बऱ्याचदा सांगत असतो की या गुदगुल्या, आता बघा पहाटे तुम्हाला जर समजा मम्मी पप्पाने उठवलं, पहाटे तुम्हाला उठावंच वाटत नाही. 4-4:30 वाजल्याच्या नंतर आपल्याला गाढ झोप लागते, अशी एकदम मस्त निवांत. अभ्यासाला उठवलं तरी उठवा वाटत नाही. आणि आजकाल काय झालं की लेकरं घरोघरी खूप लाडाचे झाले. आमच्याही घरी तसाच प्रकार आहे. परंतु आमच्या बालपणाचा आणि आताच्या बालपणाच्या याच्यामध्ये हा फरक आहे. पहाटे आपल्याला उठावं वाटत नाही आणि मग त्याच्यानंतर पालक उठतात, ते त्यांच्या कामाला निघून जातात आणि मग नंतर आपल्याला अभ्यास करावा वाटत नाही आणि मग आपल्याला वेळच भेटत नाही अभ्यासाला. आणि मग क्रियापद लिहून दिल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात आलं नाही की आपल्याला वाक्य करून बघायला पाहिजे काय शिकवलंय सरांनी. तर ते मी आता रिव्हिजन करतोय दुसऱ्या वेळेस. पुढच्या आठवड्यामध्ये असं व्हायला नको. तुम्ही तुमच्या मनाने 4-4, 5-5 क्रियापद आहेत. कुठलंही खातो, पितो, उठतो, बसतो, झोपतो, पळतो, पाहतो, लिहितो, वाचतो, गातो, बघतो, सगळी क्रियापद आहेत ना. आणि ही क्रियापद इंग्रजीतूनही तुम्हाला येतात सर्वांना. टॉक आहे बोलणे, कॉल आहे बोलावतो, स्पीक आहे बोलतोय, असे भरपूर आहे. ईट आहे खातोय, ड्रिंक पितोय, भरपूर क्रियापद आहे. राईट लिहितोय, रीड वाचतोय, सी पाहतोय, वाच बघतोय, लुक तिकडे बघतोय. करायची वाक्य पण आपण ती केली नाही. कारण आपलं एकच ते ठेविले आनंदी तैसेची राहावी, तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एकदम समाधानी सर येतील, शिकवतील, आम्ही ऐकू, लिहून घेऊया, आम्ही काही करणार नाही. तसं करू नका. तुम्ही मनाने ही वाक्य दिलेला अभ्यास पूर्ण करा. पहिला प्रकार आपण शिकलेला आहोत गेल्या 25 दिवसामध्ये, तो आहे साध्या वर्तमान काळाच्या होकारार्थी वाक्यरचना सूत्र S+V1+O. म्हणजे कर्ता अधिक क्रियापदाचे मूळ रूप अधिक कर्म. इंग्रजी भाषेमध्ये अशी वाक्यरचना आहे की इंग्रजी भाषेमध्ये कर्म हे कर्त्याला, क्रियापद हे कर्त्याला चिटकून येतं आणि कर्म शेवटी येतं. मराठीमध्ये तसं नाही. मराठीमध्ये कर्ता म्हणजे वाक्याचं जे क्रियापद आहे कर्त्याच्या शेवटच्या टोकाला क्रियापद असतं. मी जेवण करतो, मी पाणी पितो, मी गावाला जाणार आहे, मी गावाला जातो, अशा पद्धतीने वाक्याच्या शेवटी आपल्याकडे क्रियापद येतं. यामध्ये क आणि तचा फार वापर केला जातो. खातो, पितो, जातो, उठतो, बसतो, झोपतो, पाहतो, मारतो, लिहितो, गातो, उठतो, उड्या मारतो, सगळीकडे तो 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 येतो साध्या वर्तमान काळात. इंग्रजीत तसं काही नाही. आणि म्हणून ही क ची आणि त ची बाराखडी आपल्याला क्रियापदामध्ये पाहायला भेटते. आणि क ची बाराखडी म्हणजे करतो, करील, करेल, अशा पद्धतीने. तर मग सांगायचं तात्पर्य पहिली वाक्य रचना होती. आणि इंग्रजी भाषेतून ज्यावेळेस आपण मराठीमध्ये विचार करतो तर मित्रांनो, आणि हे मित्र तर नाही, विद्यार्थ्यांनो आणि प्रेमळ विद्यार्थिनींनो, या ठिकाणी आपण दिवसभरामध्ये जे काही वाक्य बोलतो तर ते नेहमी आय, वी, यू आणि दे. त्यानंतरचे नाही ग माय लिहायचे नाही. ही, शी, बालिका, मनुष्य, अशा क्रमानेच आपण 10 वाक्य दिवसभरामध्ये बोलत असतो. आणि आपल्या परतूर तालुक्यामध्ये आता मी मागील 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय.
तर माझा अनुभव असा आहे की पोरांना फक्त लिहायची हौस आहे, नुसतं लिहितात, परीक्षेत पाहून लिहितात, घरी पाहून लिहितात, डोकं वापरून काही लिहित नाही. तर शक्यतो आपण परीक्षेला डोकं घेऊन जायचंय, लिहिलेले गाईड वगैरे घेऊन नाही जायचंय. म्हणून आपल्या डोक्यामध्ये हा अभ्यास असा पक्का बसवा. डोकं एकदा शाबूत करा, आणि एकदा की तुमचं डोकं शाबूत झालं की मग परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स भेटतील. आबोली दीदी चहा घेते, वा मजा आहे. खूप छान. चला तर आता पहिलं वाक्य मी 10 तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग मी क्रियापद घेणार आहे या ठिकाणी. आजचं क्रियापद कुठलं घेऊया? स्विच घेतो. SWITCH, स्विच म्हणजे बटन ऑन करणे. बरं, सोपं क्रियापद कुठलं घेऊ? कॉल घेतो, मोबाईलचा कॉल, तुम्हाला माहिती. मग सोपं वाक्य काय? आय कॉल हिम, मी त्याला बोलवतो. वी कॉल हिम, आम्ही त्याला बोलवतो. यू कॉल हिम, तू त्याला बोलवतो. यू कॉल हिम, तुम्ही त्याला बोलवता. दे कॉल हिम, ते त्या ती त्याला बोलवतात, ते बोलवतात, त्या बोलवतात, ती बोलवते. मग पुढे येतो आपण तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यामध्ये. ही कॉल्स हिम, सॉरी, इट कॉल्स हिम. आता क्रियापदाला कोणतं प्रत्यय लागला? यस, हा नियम. आणि म्हणून इट कॉल्स हिम, ते त्याला बोलवते. पुढचा कर्ता आपण घेतोय बोलण्यासाठी, सरावासाठी. ही कॉल्स हिम, तो त्याला बोलवतोय. शी कॉल्स हिम, ती त्याला बोलवते. बालिका कॉल्स हिम, बालिका त्याला बोलवते. मनोज कॉल्स हिम, मनोज त्याला बोलवतो. का बोलवतो? मनोजचं काही काम असेल, आपल्याला काय करत त्याच्यावरून. आणि म्हणून साध्या वर्तमान काळाची वाक्यरचना मोठी मनोरंजक आहे. इथं कर्ता स्वतःहून स्वतःबद्दल बोलत असतो आणि उद्घोषणा करत असतो. त्याच्याशी इतरांना काही घेणं नाही. तू म्हणले आय गो टू स्कूल, जा शाळेत, मी शाळेत जातो, आम्हाला काय घेणं, तू शाळेत जाय, किंवा शाळेत जाताना कुठे जाऊन मांडी घालून बैस. अशा पद्धतीने उद्घोषणा करायची असेल, आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो बरं का, बरं जाय शाळेत, आम्हाला काय करायचं त्याच्यावर. वी गो टू स्कूल, आम्ही शाळेत जातो, जा ना मग, कोण नाही म्हणतो. दुसरा प्रकार आपण शिकलेलो आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स, निगेटिव्ह सेंटेन्सेस, साधा वर्तमान काळ, नकारार्थी वाक्यरचना. या वाक्यरचनेची रिव्हिजन घेण्यापूर्वी आता कॉफी पिऊन सुद्धा, कॉफी फार छान होती. दररोज 5 वाजता मी ब्रू इन्स्टंट नावाची कॉफी पितो, फार चांगली. तुम्ही पिऊ नका आत्ताच, वर्ष 50 झाल्यानंतर प्या. तुम्ही काहीच पिऊ नका. सकाळी फक्त मिळत असेल तर शेळीचं किंवा गाईचं दूध प्या, शक्यतो शेळीचं प्या. आणि दुसरं महत्वाचं, आता पिण्याचाच विषय निघाला तर सकाळी जे तर बरेच जण त्या चहा बरोबर बिस्किट खातात, चहा बरोबर कोणी पोळी बुडवून खातात, चहा बरोबर कोणी ती आमच्याकडे असलेला डबल रोटी म्हणतात ती बुडवून खातात. तर कृपा करून अशा पद्धतीने शरीरात ग्लुकोज जायचे कोणतेच पदार्थ, सकाळी उठल्यानंतर कोणी टोस्ट बुडवून खातं, कोणते खारी बुडवून खातं, तर ह्या वाईट सवयी टाळा. सकाळी असेल उपलब्ध तर शेळीचं किंवा गाईचं अर्धा कप दूध प्या, त्यामध्ये साखर टाकू नका. आणि नसेल तर काही हरकत नाही, सकाळी उठल्यावर 1 तांब्याभर पाणी प्या. परंतु वाघाव हे काही डबरोट्या वगैरे असं त्याच्यात बुडवून खाऊ नका. त्याने तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजची पातळी वाढते, तुम्हाला भूक लागत नाही, आणि म्हणून मग तुमच्या घरी तयार केलेलं अन्न खातलेलं तुमच्या अंगी लागत नाही. म्हणून एक्स्ट्रा ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये जाऊ देऊ नका. आणि मग तुम्हाला भूक लागल्यानंतर मग मात्र व्यवस्थित जेवण करा. जेवण करत असताना अर्धी पोळी नेहमी कमी खात जा. आलं का लक्ष? एकदम कच्चून नाही खायचं बेंबीवरती व्यवस्था टमच्या टम, मग त्याने गुंगी येते, मग अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हशीचं दूध हे पचायला जड असतं, आणि मग तुम्ही वघारू बघितलं असेल म्हशीचं, ते म्हशीचं दूध त्याच्यासाठी असतं. आपण ते जर दूध लहानपणी पिलं तर आपणही त्या वघारासारखं अशा ढुसण्यात येतो कुठेही. आणि म्हणून म्हशीचं दूध पिऊ नका, असेल तर बंद करून टाका. आणि दुसरं महत्वाचं की त्या दुधामध्ये साखर किंवा गुळ हा घेऊ नका. चहा तर बिलकुलच पिऊ नका कोणीच. 12वी पर्यंत चहाच प्यायचा नाही, काही होत नाही. करून बघा, हळूहळू सुरुवातीला त्रास होईल,
परंतु प्रयत्न करा आणि निश्चितच या चांगल्या सवयी तुम्हाला शारीरिक दृष्टिकोनातून सदृढ ठेवतील. आणि वारंवार तसं तर मी सांगतो, आता तुमच्यासोबत वैभव आहे. वैभवला गेली 2 वर्ष झाले मी व्यायामाची ट्रेनिंग देतो. दररोज पहाटे तो माझ्यासोबत व्यायामाला असतो. दररोज त्याला दमवतो मी. चला तर पाणी पिलं. वेलकम बॅक. दुसरी वाक्यरचना आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, निगेटिव्ह सेंटेन्सेस, नकारार्थी वाक्यरचना. आणि याचं सूत्र आहे, नकारार्थी वाक्यरचनेचं सूत्र, यस प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ओ, नंतर बारीक फुल स्टॉप. मग यस प्लस डू ऑब्लिक डज प्लस V1 प्लस ओ, यस प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ओ. मग नकारार्थी वाक्यरचनेमध्ये नॉट येतं, परंतु डू आणि डज कुठून टपकले? तर डू आणि डज याला इंग्रजी भाषेतून म्हणल्या जातं टू बी चे सहाय्यकारी क्रियापद. इंग्रजीतून त्याला म्हणतात हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू बी. मग टू बी हा काय प्रकार आहे? तो एक अभ्यासाचा सेपरेट प्रकार. म्हणजे क्रियापद एक राहतं. इंग्रजी भाषेमध्ये लिमिटेशन्स आहे, 26 मुळाक्षर आहे. एकच शब्द आपण क्रियापद म्हणून वापरू शकतो. तोच क्रियापद आपण ऍडव्हर्ब, क्रियाविशेषण, त्याच क्रियापदामध्ये काही बदल करून आपण ऍडजेक्टिव्ह, विशेषण म्हणून वापरतो. त्याच क्रियापदामध्ये आपण काही बदल करून त्याला नाम असं सुद्धा आपण वापरू शकतो. आणि म्हणून हे एका शब्दाचे 5 वेगवेगळे प्रकार तयार होतात. आणि मग त्या या प्रकारामध्ये भेद करण्यासाठी, वाक्यरचना समजण्यासाठी मग या ठिकाणी टू बी चे सहाय्यकारी क्रियापद वापरल्या जातात. आता डू म्हणजे करणे, डू म्हणजे करणे आम्ही तुम्हाला शिकवतो. मग डज काय? डजला काहीच नाही ना अर्थ. तो जर पुढे मागे आपण फेराफेर केली तर DOS, डोस म्हणजे तो नाही का, पोलिओ ट्रिपलचा डोस, सध्या आता कोरोनाचा डोस, लस घ्या लस घ्या लस घ्या, तो DOS आहे. म्हणून स्पेलिंग लिहिताना पण व्यवस्थित लिहायचं, DOES. डज हा डूचा भाऊ आहे, DOS हा डोस आहे. ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन किंवा मग आता जे कोणी ते टीव्हीवर येऊन तुम्हाला म्हणतात दो बूम जिंदगी के, त्या डोसचं स्पेलिंग DOS, त्याला डोज असंही म्हणतात हिंदीतून. तर मग पहिलं वाक्य येतं, आय डू नॉट कॉल हिम किंवा हर. या ठिकाणी काही लिहू शकता तुम्ही. आय डू नॉट कॉल हिम, आय डू नॉट कॉल हर, आय डू नॉट कॉल सुनीता, आय डू नॉट कॉल विशाखा, आय डू नॉट कॉल सचिन, आय डू नॉट कॉल राहुल, आय डू नॉट कॉल कोहली, आय डू नॉट कॉल अनुष्का. काही संबंधच नाही. बदके मारी ना कोहली अनुष्काला बोलवल्यावर. आणि म्हणून अशा पद्धतीचे यू कॅन डू दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस युअर ओन. तुम्हाला स्वतः ही वाक्य करायची. ही कशी असतील वाक्य? मग आय डू नॉट कॉल हिम, मी त्याला बोलवत नाही, काही गरज नाही त्याला बोलवायची. वी डू नॉट कॉल हिम, आम्ही त्याला बोलवत नाही, बिलकुल बोलवत नाही. यू डू नॉट कॉल हिम, तू त्याला बोलवत नाहीस. यू डू नॉट कॉल हिम, तुम्ही त्याला बोलवत नाही, नका बोलू, मी बोलवतो. दे डू नॉट कॉल हिम, ती त्याला बोलवत नाही. हे झाले पहिले 5 वाक्य. आता पुढे आल्यानंतर तृतीय पुरुषी एकवचनी करते. इट डज नॉट कॉल हिम, ते त्याला बोलवत नाही. नंतर ही डज नॉट कॉल हिम, तो त्याला बोलवत नाही. शी डज नॉट कॉल हिम, ती त्याला बोलवत नाही. बालिका डज नॉट कॉल हिम, बालिका त्याला बोलवत नाही. मनोज डज नॉट कॉल हिम, मनोज त्याला बोलवत नाही. झाले 10. 20 40. मग आता हेच क्रियापद घेऊन आपल्याला पुढे जायचंय. तिसरा प्रकार, गेले 25 दिवस झाले वागाव तुम्हाला शिकवतोय. तिसऱ्या प्रकारामध्ये प्रश्नार्थी वाक्यरचना सूत्र, सिंपल प्रेझेंट टेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, और वी कॅन से दॅट इज यस नो टाइप क्वेश्चन्स. हो किंवा नाही यामध्ये त्याचं उत्तर द्यावं लागतं. बोलत असताना बऱ्याचदा आपण अशी वाक्यरचना करत असतो. डू दिस, हे कर. कॅन यू डू दिस, तू हे करशील का? डू आय प्ले, मी खेळू का? डू आय ईट, मी खाऊ का? डू आय ड्रिंक, मी पिऊ का? डू दे ड्रिंक, ते पितील का? डू ही ड्रिंक, सॉरी डज ही ड्रिंक, तो पिईल का? फुकट मिळाल्यावर का नाही पिणार? पिईल तो. ही वाक्यरचना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मधली, ज्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. वाघांनो आणि वाघिणींनो, मी तुम्हाला हे वाक्य शिकवले, पण रविवारचे 24 तास तुम्ही काहीही केलं नाही.
रजनी स्टाईल आता चष्मा घालतो मला दिसणार तुम्ही स्क्रीनवरती हे बघा. चिट्टी स्टाईल. आता कोण कोण ऐकताय बघा आता. हा रजनीला पण वरती केस राहील नाही, मला पण केस राहील नाही. तुम्हाला शिकू शिकू हळूहळू हळूहळू मैदान सपाट व्हायला लागले. आणि जर का तुम्ही अभ्यास केला नाही, जर का तुम्ही अभ्यास केला नाही तर हा येतो, ऐकू येतोय बेटा. आय एम लिसनिंग यू. मी तुझा आवाज ऐकतोय बेटा. छान आवाज आहे खूप. जर तुम्ही सांगितलेला अभ्यास केला नाही तर नैतिक, निखिल, अभय, अबोली, वैभव लक्षात ठेवा, तुम्ही 12वी पर्यंत माझ्यासारखे टकले होता. मग तुम्हाला पुढे चालून बायका भेटणार नाही. हा ऐकतो ना. बोल बेटा. वा छान छान, बेस्ट आयडिया. वा पुस्तक वन इंडियन गर्ल, कोण आहे रायटर तिचं? चेतन भगत, एकदम भारी. तर चेतन भगत हा आपला भारतीय लेखक आहे जो इंग्रजीतून लिहितो. अतिशय सोपी इंग्रजी असते. मागे त्याचं हाफ गर्लफ्रेंड ते खूप गाजलं होतं. आणि चेतन भगतच्याच कादंबरीवरती तो थ्री इडियट्स पिक्चर सुद्धा निघालेला होता. खूप चांगला रायटर आहे. छोटे छोटे वाक्य त्याच्यामध्ये आहेत इंग्रजीचे. मी इंग्रजी चेतन भगतचे इंग्रजीचे जे हाफ गर्लफ्रेंड आहे, मागे मी मुंबईला जाताना जनशताब्दीने प्रवास करत होतो तेव्हा ते वाचून काढलं होतं. मुंबईला पोहोचेपर्यंत नॉनस्टॉप मी ते वाचून होतो. तर चला, वेळ थोडा राहिलेला आहे. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. पण एक लक्षात ठेवा, सरांनी सांगितलेला अभ्यास केला नाही तर तुम्ही असे माझ्यापेक्षा जास्त टकले होतात, स्वतःच होतात. म्हणून बेटा अभ्यास करा, सांगितलेला अभ्यास उगं पळवाटा काढू नका. बरं का नैतिक? कुठे आहे नैतिक? नैतिकचा आवाज फार छान आहे. नैतिक एकदा समोर आहे, व्हिडिओ ऑन कर. अभ्यास करशील का नाही करशील? अभ्यास करशील का नाही करशील? गुड गुड गुड. तर अभ्यास केला तर तुला टकली बायको भेटत मग. चला आता आपण तिसरा प्रकार अभ्यासूया. तिसरा प्रकार आहे जो तुम्हाला शिकवलेला आहे, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. यामध्ये लक्षात ठेवा, इथंही टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आहे. वाक्यरचनेचं सूत्र एकदम सोपं आहे, डू ऑब्लिक डज. ती मधली रेषा जी असते त्याला इंग्रजीतून ऑब्लिक म्हणतात, मराठीतून त्याला काय म्हणतात आय डोंट नो, परंतु त्याला तुम्ही ऑब्लिक म्हणा. तर डू ऑब्लिक डज प्लस येस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क. आता वाक्यरचनेच्या या सूत्रामध्ये क्वेश्चन मार्क दिलेला आहे. इंग्रजी असो किंवा मराठी असो, तुमचं प्रश्नार्थक वाक्य आहे, बरोबर आहे. परंतु ते कधी प्रश्नार्थक आहे? जर वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर. आणि म्हणून हे सराव करत असताना प्रश्नार्थक चिन्ह तुम्ही देणं अत्यंत गरजेचं असतं. या बारीक बारीक छोट्याशा अशा ग्रामॅटिकल मिस्टेक असतात त्या आपण सोडून देतो. आणि म्हणून शिकत असताना मी सांगितलं ना तुम्हाला, इंग्रजी हा माझा काही विषय नाही. माझा आवडता विषय भूमिती, गणित. माझं एज्युकेशन झालेलं आहे गणितामध्ये. परंतु इंग्रजी हा माझा अभ्यासाचा विषय आहे, आवडीचा विषय आहे. जे पहिल्यांदा इंग्रजीतून जे शिवचरित्र लिहिलं गेलं या जगामध्ये पहिल्यांदा, ते 5 खंडामधलं ते इंग्रजीतलं शिवचरित्र गेली 2 वर्ष झाले. मी जसा वेळ मिळाला तसं ते मराठीत भाषांतर करतो. आणि मग त्याच्या अनुषंगाने मला त्या वाक्याचा अर्थ शोधण्यासाठी बरेचसे परिश्रम करावे लागतात. वाचावं लागतं लागतात आणि मग त्याचं भाषांतर करावं लागतं. असा एक उपक्रम माझा सुरू आहे. आणि तुम्ही ही सवय लावून घ्या. आता बघूया आपल्याला डू आणि डजने वाक्य कसे. डू आय कॉल हिम, मी त्याला बोलवतो का? क्वेश्चन मार्क. नाही बोलत मी त्याला. डू वी कॉल हिम, आम्ही त्याला बोलवतो का? नाही बोलवत. करा काशी मग तिकडे तरफा. डू यू कॉल हिम, आपण हळूच विचारतो, तू त्याला बोलवतो का? तो म्हणतो नाही बाबा, ते लयच खतरनाक आहे, कस काय बोलू त्याला? मग डू यू कॉल हिम क्वेश्चन मार्क, तुम्ही त्याला बोलवता का? माझी तर काही डेअरिंग होईना. तुम्ही म्हणजे अनेक वचने द्वितीय पुरुषी एकवचनी करतात. 5वं वाक्य आहे, डू दे कॉल हिम, त्याला बोलवतात का? नो, नाही बोलवत.
नंतरची वाक्य आहे डज ही कॉल हिम, ते त्याला बोलवतं का क्वेश्चन मार्क. डज ही कॉल हिम, तो त्याला बोलवतो का क्वेश्चन मार्क. डज शी कॉल हिम, ती त्याला बोलवते का क्वेश्चन मार्क. डज बालिका कॉल हिम, बालिका त्याला बोलवते क्वेश्चन मार्क. आणि डज मनोज कॉल हिम, मनोज त्याला बोलवतो क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण 30 वाक्य इंग्रजीतून 30 वाक्य मराठीतून केलेली आहे. इंग्रजीवरती थोडं थोडं प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी त्या भाषेबद्दल आपल्याला गोडी निर्माण झाली पाहिजे. मग आपले उच्चार सुधारायचे. घरामध्ये एक कोपरा असतो, त्या कोपऱ्यामध्ये जायचं किंवा आरशासमोर पुस्तक घेऊन उभं राहायचं आणि मग ती पोयम पाठ करायला सुरुवात करायची. जोपर्यंत पाठ त्यामध्ये एखादं संस्कृत पुस्तक असेल, संस्कृत श्लोक असतील, जोपर्यंत दररोज तुम्ही वाचणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाची ही शब्दाचे उच्चार करता येणार नाही. तुमच्यापैकी आता बरेच जण आठवीला हा सायन्स मध्ये, आठवीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये इतकी मोठमोठी शब्द आहेत की पोरांना त्याचा उच्चारच करता येत नाही. आणि म्हणून वर्ग आठवीला सायन्सला सुरुवात केल्यानंतर त्यांना अगोदर उच्चार शिकवावे लागतात. मायटोकॉन्ड्रिया, सेल्युलर आणि की तुम्हाला वळण लागले पाहिजे. आपला जास्तीत जास्त वेळ अशा पद्धतीने वाचनावरती दिला, पाठांतरावरती दिला तर तुमचे उच्चार स्पष्ट असतील. त्यासाठी दिवसभरातून अर्धा ते 1 तास तरी वाचनाला आपण देणं आवश्यकच आहे. इंग्रजीचा पेपर जर तुम्हाला उपलब्ध होत असेल, 2-3 रुपयाची पुस्तक असते, ते पेपर मराठी पेपर मधल्या बातम्या वाचायच्या, त्याच बातम्या वाचायच्या. हे जर करणं होत नसेल, घरी फुकटामध्ये त्या पॉपकॉर्न मालिका पाहण्यापेक्षा टीव्हीवरती तुम्ही सर्वात सोपं एका चॅनलवरती इंग्रजी बातम्या ऐकून घ्यायच्या, नंतर नेक्स्ट चॅनल टर्न करायचं, ते बातम्या इंग्रजीतून ऐकायच्या. डीडी नॅशनल वरती तुम्हाला हिंदी बातम्या झाल्यानंतर इंग्रजी बातम्या, ऑटोमॅटिकली तुमचा मेंदू तेवढा तल्लख असतो, तो त्या हिंदी बातम्यातील शब्द इंग्रजी बातम्याबरोबर जुळवतो आणि ऑटोमॅटिक देअर विल बी स्टोरेज ऑफ इंग्लिश व्होकॅब्युलरी इन्क्रीजेस इन युअर माइंड. तुमच्या मेंदूमध्ये हे स्टोरेज वाढतं. कैक जीबीचं स्टोरेज असतं आपलं, टेराबाईटचं. आपल्या मेंदूमध्ये काय काय समाविष्ट होईल, आपण काय काय त्याच्यामध्ये स्मरणशक्तीमध्ये साठवू शकतो, याला लिमिटच नाही. अनलिमिटेड कॉल येतात आपल्या मेंदूमध्ये, आपण ते वापरतच नाही. कारण वापरायचं म्हणजे अभ्यास करायला लागतो आणि अभ्यासाची ना आपली खानदानी दुश्मनी. आई वडिलांनी आता सांगितलं कर रे अभ्यास, कंटाळा येतो. रिकामे कुठाने टाइमपास करणे, मोबाईलवरती गेम खेळणे, गाणे पाहणे, वेगवेगळे हसायचे व्हिडिओ पाहणे, हे उद्योग आपण मोबाईलवरती करतो. आणि म्हणून मग जास्तीत जास्त मी काय, माझ्यापेक्षाही पूर्ण सफाचट झालेले असे टकले टुकले लोक तुम्हाला स्पोकन इंग्लिश युट्यूबवरती